चारी सांजेला दिवा वगैरे लावून घ्यायचा. तुळशीपाशी दिवा लावायचा, आपल्या उंबरठ्यावरती एक दिवा आणि देवघरामध्ये. तर त्यानंतर लगेच जे काही मी सकाळी फुले वगैरे देवांना अर्पण केली होती ती मी काढून घेतली सगळी, कारण की ती फुलं सुकून जातात संध्याकाळपर्यंत आणि ती तशीच ठेवायला नको, म्हणून मी ते काढून घेत असते. इथे अगरबत्ती वगैरे लावली. धूपदीप लावा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला. आणि संध्याकाळी माझ्या ह्या सेवा ज्या मी कधी सकाळी करते कधी संध्याकाळी, पण फक्त ज्या रामरक्षा असो किंवा मग जप असो हे संध्याकाळीच असतं. आणि तारक मंत्र तर सगळ्यांना एकच सांगेल की असं नाही आहे की फक्त सकाळी सेवा कराव्या आणि संध्याकाळी काही सेवा नसतात, असं काही नाही आहे. संध्याकाळीही आपण सेवा आरती नैवेद्य सगळं केलं पाहिजे आणि हे आमच्या घरात दररोजचं आहे. संध्याकाळी नाही कुठल्या सेवा असल्या तरी एक माळ जप आणि एक वेळा तारक मंत्र हे नेहमी असतंच. तर आता तारक मंत्र मी पाण्यावरती हात ठेवून म्हणत आहे, कारण की हे पाणी खूप लाभदायक आहे. याचा मी एक फुल डिटेल व्हिडिओ बनवला आहे, पण तुमची इच्छा असेल तर मी परत बनवेल. आणि त्यानंतर आपल्याला मी वाचते हनुमान चालीसा, कारण की हनुमान चालीसा ही खूप प्रभावी आहे. आपण हनुमानजींची मूर्ती वगैरे घरात ठेवू नाही शकत, कारण ते ब्रह्मचारी होते आणि स्त्रियांनी हनुमानजीची पूजा करू नये असं म्हणतात. त्यामुळे आपण देवघरात नाही ठेवू शकत, पण आपण त्यांची सेवा करू शकतो. तर इथे हनुमान चालीसा मी दररोज वाचतेच. दिवसातून एकदा का होईना हनुमान चालीसा आमच्या घरामध्ये असतेच. आणि स्वामींचा जप तर मी आता हे फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे, नाहीतर जप मी एकदम हळुवारपणे करायचा असतो. आणि त्यानंतर आता माझ्या बाकीच्या सेवा, सगळ्यात पहिले माझं माळ जप असतो, त्यानंतर हनुमान चालीसा असते आणि नित्यसेवेच्या पुस्तकातलं माझं सगळ्यात अगोदर असतं कालभैरव अष्टक, त्यानंतर रामरक्षा. हे झाल्यानंतर सगळं एक वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचते मी. आणि याच्यामध्ये ज्या काही वाराप्रमाणे सेवा दिलेल्या असतात त्या होत असेल तर एखाद्या वेळी करत असते. आणि सगळ्यात अगोदर तर स्वामीस्तवन म्हणून घेते, आरती करते स्वामींची, जे काही मंत्र वगैरे दिलेले आहे ते मंत्र वगैरे म्हणते. एवढं सगळं माझं नित्यसेवेच्या पुस्तकामधून वाचणं होतं. आणि त्यानंतर स्वामीचरित्राचा एक पाठ करते, किंवा मग पाठ होणं शक्य नसेल तर 3 अध्याय वाचून घेते किंवा 7 अध्याय वाचते. आणि त्यानंतर आता मी बऱ्याच दिवसांनी एक सेवा चालू केलेली आहे की गुरुचरित्र पारायणाचा एक अध्याय मी दररोज वाचते. तर आता माझा 5वा अध्याय चालू आहे आज. आणि वाचायचं कसं की सगळ्यात पहिले आपण जसं पारायणाला सुरुवात करतो, स्वामीस्तवन, मग गायत्री मंत्र, स्वामी समर्थ मंत्र, अथर्व शीर्षक, हे सगळं वाचूनच मी अध्याय वाचायला सुरुवात करते. हे सगळं वाचते आणि त्यानंतर मग गुरुचरित्राला जो माझा अध्याय चालू आहे तो पूर्ण अध्याय वाचून घेते. आणि नियम वगैरे मी काही पाळत नाही याचे,